अंपायर जा विकास हो जा 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 डीजे वाजव जा चप्पल घालून जा ना तू जाना कोण नाही माय नंतर मॅच आहे चल मॅच आहे तर मी जायला मी जा वाटे जा वाटे जा ISPL का अंपायर आहे हॅलो वेलकम बॅक पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत सह्याद्री स्पोर्ट बाफाने आयोजित सह्याद्री चषक 2024 हा भव्य दिव्य मेळावा आपण या ठिकाणी पाहतोय. मॅचला होते सुरुवात. टायगर स्पोर्ट बिपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट बरफपाडा. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर शॉर्ट पिच बॉल होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला दिशा दिली आहे. एकदा वेगानं पूर्ण केली जाते मैदानी मध्ये परंतु त्या अगोदर आपण या ठिकाणी पाहिलं तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि पाहता पाहता निश्चितच थोडासा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये कमी पडला बॅटर महेश हा खेळाडू मात्र या ठिकाणी थोडासा कमी पडला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिली विकेट डाऊन होते आई गावठी स्पोर्ट बरफपाडा टीमची. पहिल्या बॉलवरती निश्चितच या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच केला होता. शॉर्ट पिच बॉल जरूर हाताळला होता गोलंदाज संतोष कोमण परंतु हलक्या हातानं निश्चितच बॅटला दिशा दिली होती स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेनं. 2 धावा कंप्लीट केल्या परंतु तिसरी धाव थोडीशी धोक्याची होती आणि निश्चितच फलंदाज मात्र बाद होतोय. नो मॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय विकास कोम. हलक्या हाताने या ठिकाणी डिफेन्सिव्ह पद्धतीने फक्त शॉर्ट मिडच्या दिशेने चेंडूला ढकललंय. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असते. या ठिकाणी निश्चितच संघर्ष करताना दिसत आहेत 2 टीम. टायगर स्पोर्ट बिबिपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट बरफपाडा. विरार परिसरातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता परंतु शॉट मिडॉपला मात्र चांगला झेल एक्झिक्यूट केलाय आणि आणखी एक धक्का बसतोय बरफपाडा टीमला. लोकलमध्ये चेंडूची हाताळणी होती परंतु चांगला शॉट एक्झिक्यूट करू शकला नाहीये. मिडॉप क्षेत्रामध्ये निश्चितच झेल मात्र पकडला गेला. दुसरा धक्का बसतोय. विकास निश्चितच एक चांगला बॅटर होता परंतु त्याला देखील डगआउटचा रस्ता दाखवलाय. या ठिकाणी चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. बॅक टू बॅक विकेट जाताना जरूर पाहायला मिळत आहेत. म्हटलं जातं ना अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. चांगल्या पॉझिटिव्ह मनानं चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 4 ओव्हरचा हा मॅच आहे आणि निश्चितच 4 ओव्हरमध्ये 40 ते 45 धावा तरी धावफलकावरती लावाव्या लागतील कारण आपण या ठिकाणी पाहिलं
थोडासा अडथळा तिथं निर्माण झाला होता ग्राउंडमध्ये, तो मात्र दूर केला. पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. न्यू बॅटर मैदानी मध्ये नंबर 4 या क्रमांकावरती मनोज चिपाट. एवढंच पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. एक धाव वेगानं या ठिकाणी पूर्ण केले. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे निश्चितच बाफाणे गाव आणि त्यालाच सलग हायवेच्या पूर्वेच्या दिशेला आपण पाहतोय पालनापाडाचं हे सुंदर मैदान. आणि या सुंदर मैदानावरती ही सुंदर स्पर्धा आपण या ठिकाणी ही पाहतोय. संतोष कोम राऊंड द विकेटनं षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी, स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. षटकातील पुढचा बॉल, अजून एक डॉट बॉल येतोय. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. सॉरी झाला तेच पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. पहिले षटक समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहिलं गावदेवी स्पोर्ट बरप्पाडा टीमची धावसंख्या झाली आहे 2 बाद 5 धावा. म्हटलं जातं ना, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. आणि थोडीशी बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजेच बॅटिंग करणारी टीम गावदेवी स्पोर्ट बरप्पाडा संघाची 2 बाद 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्यावर मात्र लक्ष डिपेंड करावं लागेल. आता जबाबदारी जर क्रिकेट खेळावं लागेल ते म्हणजेच मिस्टर आकाश पागे या बॅटरला आता पूर्ण जी जबाबदारी आहे ती त्याच्यावरती राहिली आहे, कारण तो एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. गावदेवी स्पोर्ट बरप्पाडा टीमचा अनेक मैदानावरती चांगला रेकॉर्ड त्याचा देखील आपण पाहिला आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये या ठिकाणी कष्ट करावे लागतील. म्हटलं जातं क्षेत्र कुठलेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहे. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही आहे. चांगले बॅटिंग करावी लागेल. त्याला फील्ड पोझिशनमध्ये थोडासा आपण वेळ जास्त घेत आहे. टायगर स्पोर्ट बीबीपाडा षटकातील पहिला बॉल फेस करत असताना गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी रोहित सातवी. बाईसच्या सरमध्ये एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे 6 या आकड्यावरती. कासवशाप पद्धतीने धावफलक चालू असताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. तो ससा आणि कासव यांच्या दोघांच्या शर्यतीमध्ये कासव जिंकलाय हे देखील कमी समजून चालायचं नाही आहे. कधी कधी अतिवेगानं पळणारा ससा देखील दमतो, मग तो थांबतो. तसं काही क्रिकेट पाहायला मिळेल का? यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू रवाना होतोय. चांगला फटका होता, परंतु मिळतील या फटक्यावरती फलंदाज मनोज चिपाड्याला ह्या 2 धावा. मोठे फटके येत नाहीत, परंतु यावेळेस सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं गेलं. आणि ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे, सिंगल अँड डबल. ही जर तुम्ही चालू ठेवली तर निश्चितच योग्य धावफलक तुम्ही सातत्याने उभा करू शकता. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस डिलिव्हरी होती ऑन साईडला, डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहे कृष्णा, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते, त्याच्या माध्यमातून एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचते ती 9 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हॅप ट्रॅकर बॉल, त्याला पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतोय. गोल 6 धावांसाठी येतोय हा
षटकार आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका या ठिकाणी आकाशच्या बॅटमधनं येतोय. मी मागेच म्हटलं होतं एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि तो सातत्याने कुठल्याही क्षणी आपला गेअर जो आहे तो निश्चितच बदलण्याची क्षमता आहे त्याच्याकडे आणि ती क्षमता या ठिकाणी दाखवत असताना ठोकलाय मिड विकेटला हा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं आता मात्र धावफलक जाऊन पोचला आहे ते 15 या आकड्यावरती. मैदान के अंदर से जय वीरू जा रहे, बाहर से चलिए भाई, बाहर से चलने का है, नहीं तो यहां से गब्बर निकले ना तो काम तमाम. तर धावसंख्या पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. रोहित हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक फटका चांगला आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. तर एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 16च्या घरामध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस डाव्या स्टीच्या बाहेर हा चेंडू मात्र टाकला जातोय. वाईट बॉलचा इशारा पंच रुपेश दांडेकर सरांच्या माध्यमातून. चांगले बॅटिंग करावे लागेल मी तर म्हणेन टीम बरफपाडा संघाला. थोडीशी अडचणीमध्ये जरूर सापडले. एक षटकार जरूर आकाशने पेश केला या ठिकाणी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावन करता यावेळेस मनोजच्या बॅटमधून येतोय हा षटकार आणि षटकारानं आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 23 आकड्यावरती. आता मात्र धावसंख्येला वेग गती चालना येत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या झपाट्याने वाढते. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर रोहित 7वी अशा गोलंदाजीवरती पूर्णपणे आक्रमण ऑन केलंय 2 बॅटरनं. आता मात्र एक योग्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 11.50च्या सरासरीनं 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या म्हणजे 23 धावा. म्हटलं जाताना यश मिळवण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत, योग्य वेळ, योग्य मार्ग आणि योग्य विचार. एक पॉझिटिव्ह विचार मनामध्ये असला ना तर निश्चितच पॉझिटिव्ह घडत जातं. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तुमच्या मनामध्ये जर निगेटिव्ह विचार असतील तर निश्चितच निगेटिव्हच घडत जातं. आता मात्र 2 बॅटर पूर्णपणे सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधनं या ठिकाणी येताना आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मिस्टर प्रेम जाधव. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा वेगवान बॉल होता. बॅटची लिडिंग एज कदाचित लागली आहे का? यस, 2 धावा येतील या 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 आकड्यावरती. म्हटलं जातं ना देवाने सगळ्यांना हिरा म्हणून जन्माला घातलाय. जो घासला जातो ना तोच चमकला जातो आणि या ठिकाणी घासण्याचं काम करतोय फलंदाज आकाश. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केले परंतु पंच सहमत नाही आहेत आणि पंचाने या ठिकाणी व्हाईट बॉल जरूर घोषित केलाय परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय व्हाईट साठी. बघूया काय डिसिजन येतं या ठिकाणी.
यानंतर आणखी एक आपण बिग मॅच पाहणार आहोत. पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी आणि त्यांच्या समवेत जय हनुमान स्पोर्ट पायगाव या दोन संघामध्ये एक महत्त्वाची लढत आपण पाहणार आहोत. यस, बिग फाईट असणार आहे, यात काही शंका नाही आहे. यस, वाईट असणार आहे. आणि आता मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू जो आहे तो गमावलाय, अशी देखील दखल घ्यायची आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डिक्लरेशन झोन आहे आणि मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 या टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 28-28 आकड्यावरती. मोठे फटके येत नाही आहेत, परंतु सिंगल डबल धावा जरूर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. आणि एक चांगला धावफलक सध्या तरी आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला जरूर मिळतोय. 28 धावा लागलेत. महत्त्वाचे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे जी जबाबदारी आहे बॅटिंगची ती मात्र मनोज आणि आकाशने घेतले. आणि हा देखील असणार आहे वाईट. आणि एक बाउन्सरची ताकीद देखील या ठिकाणी दिली गेली. पुन्हा जर अशा प्रकारचा चेंडू हाताळला गेला निश्चितच त्याच्यावरती देखील कारवाई केली जाईल. संतोष कोम भन्नाट फॉर्ममध्ये सध्या आहेत टायगर स्पोर्ट विपडा टीमचे खेळाडू. बॉलिंग तर लाजबाब केली आहे, परंतु बॅटिंग कशी राहील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या डावामध्ये. चांगला बॅकअप या ठिकाणी मिळाला. चेंडू शॉर्ट मिडॉनवरनं लॉंगॉनच्या दिशेनं रवाना झाला होता, परंतु चांगला बॅकअप रोहित सातवीचं मिळालं. एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 आकड्यावरती. प्रेम लॉंग रनअपनं षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताने ऑन ड्राईव्हचा फटके. कृष्णा भोईर त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण कृष्णाच्या माध्यमातून. पुन्हा एक सिंगल येते. अचूक टप्पा यावेळेस मेंटेन केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय बॅटरचं अगदी फुटवर ओळखून गोलंदाजी या ठिकाणी टाकली जाते. ओहो, यावेळेस चेंडू थोडासा बाउन्स झाला. वुडलेनवरती चेंडूच्या हाताळणी केली होती. चेंडू पडल्यानंतर अगदी नाकाच्या जवळून गेलाय. परफेक्ट डिलिव्हरी निश्चितच म्हटलं गेलंय. आणि ह्या चेंडूला आपण पाहिलं तर हे नाव कोणी दिलं असेल ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन. भिवंडी टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू डॉक्टर गवळी सरांनी निश्चितच ह्या चेंडूलाही परफेक्ट डिलिव्हरीचं नाव मात्र दिलं गेलंय. यावेळेस मिस टाइम फटका झालाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि पकडतोय झेल आणि समाप्त होतोय तो म्हणजेच फलंदाज आकाश पागी या खेळाडूचा खेळ. धक्का क्रमांक 3 बसतोय गावदेवी स्पोर्ट बरपडा टीमला. तो चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता आकाश, त्याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. आणखी एक महत्त्वाचा बॅटर योगेश पारधी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 31 असताना एक बिग विकेट या ठिकाणी जाते. संदेश दांडेकर सकाळच्या सत्रामध्ये निश्चितच इनॅक्शनमध्ये पाहायला मिळाले होते, परंतु यावेळेस मैदानाच्या बाहेर मैदानाचे काहीतरी स्टडी करताना फिरत आहेत. कृष्णा भोईर
गोलंदाज टाकण्यासाठी यावेळेस सज्ज होतोय. तर विकेटची या ठिकाणी हॅट्रिक घेतली तर विकास वल्वे आणि विजय भोय यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाज कृष्णासाठी. परंतु पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मैदानाच्या बाहेर टाकलाय. पुन्हा टाकावा लागेल हा बॉल आणि निश्चितच फ्री हिट देखील असणार आहे. आमचे सहकारी समालोचक मित्र नेहमीच या ठिकाणी म्हणत असतात जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट तडका देण्याचं काम करतो. बघू या ठिकाणी तडका दिला जाईल का. थोडंसं कठीण परिस्थितीमध्ये गोलंदाज या ठिकाणी वाटतोय. पहिला बॉल फेस करत असताना अगदी चेंडू क्रीजच्या बाहेर टाकलाय. फ्री हिटचं सिग्नल आहे. यावेळेस मात्र हा चांगला बॉल आणि ज्यावेळेस नो बॉल दिलाय येस आपण चेक करू. तुम्ही कशाला निघलं बाहेर. थांबा ना तुम्ही जा. थांबा ना आतमध्ये. तुम्ही करा बाहेर निघता. जा रे आतमध्ये जा. यस आपण या ठिकाणी थर्ड अंपायरच्या माध्यमातून जी बॉलिंग आहे ती चेक केले आणि फेअर डिलिव्हरी असणार आहे. पंचांना थोडासा डाऊट वाटला होता परंतु आपल्याकडे या ठिकाणी पाहिलं तर टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा या ठिकाणी आपण उपयोग घेतलाय. या ठिकाणी हा डॉट बॉल येतोय. षटकातील पुढचा बॉल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस चेंडू येते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे संतोष कोम. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण संतोषच्या माध्यमातून चांगली बॉलिंग टाकतो या ठिकाणी कृष्णा भोईर. पहिला बॉल जरूर नो टाकला होता. त्याच्यानंतर डॉट बॉल आला. गोलंदाजा थोडासा आत्मविश्वास वाढला. कॉन्फिडन्स दुणावला गेला आणि त्याच्यानंतर हा दुसरा बॉल टाकत असताना देखील चांगला टाकलाय योग्य टप्प्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. चेंडूला फोर्स केलाय. यावेळेस मात्र दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू यावेळेस लँड झालाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. ओव्हरथ्रो होतोय मैदानाच्या आतमध्ये. साईनाथ भोईरच्या माध्यमातून चांगला बॅकअप मिळाला गेलाय परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय सुंदर अनबिंद विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यस नो वेट या 3 गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये समावेश घेतला जातो आणि 3 धावा या ॲक्युरेटपणे पूर्ण केल्या जात आहेत.
चला घाई करा. पाणी पोचवायचं आहे मैदानात. बॅटिंग करणाऱ्या टीमनं पुन्हा एकदा ऍक्शन घेतली आहे बॉलर वरती, कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू हा गमावलेला आहे. आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं पुन्हा एकदा ऍक्शन घेतलंय गोलंदाजावरती. किरण खेनी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज चांगल्याच मूडमध्ये जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चेक केलं जातं आणि फेअर डिलिव्हरी आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. आता मात्र दोन्ही टीमनं रिव्ह्यू जो आहे तो गमावलाय. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाहीये, हे देखील लक्षात असू द्या. या इनिंगमध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही, पुढच्या इनिंगमध्ये मात्र घेता येईल. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग बायच्या सुरूमध्ये एक सिंगल धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 37 आकड्यावरती. चला दोन कर्णधार जय हनुमान स्फूट पायगाव टीमचा संघनायक रुपेश धालकर आपण या टॉससाठी, त्याच्यानंतर पानखंड स्फूट बी टीमचा संघनायक नितेश आपण देखील याचा आहे. त्यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक विकेट येताना जरूर पाहायला मिळते. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अडथळा या ठिकाणी आलाय, तो दूर करायचा आहे. कारण हे मैदान आपण पाहिलं तर सर्वांचं आहे. कदाचित याच मैदानावरती विश्राम करत असतील हे बैल. थोडीशी घाई करा प्लीज. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सुंदर आहे. अजित अगदी वेगानं आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी घेतला जातोय आणि रन आउट. तिसऱ्या धावेच्या आयटममध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. नाण्याची मित्रांनो एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहायची आहे.
एका बाजूने संघर्ष होताना आपण पाहिला, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा पद्धतीने दिलं जाईल हे मात्र आपण नक्कीच पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र सज्ज आहेत. व्हॉइस ऑफ ठाणे काजूपाडाचा बुलंद आवाज मिस्टर जयेश डुकले. धन्यवाद विजय. टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय केतन, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉसची ओळख आहे SSB बाफाणे आणि म्हात्रे ब्रदर्स. कॉल पानकाटा टीमकडून येतोय. बाफाणे, यस डेफिनेटली. चेतन शुभेच्छा द्या आणि आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. आकाश टॉस जिंकलाय, काय निवडाल? फिल्डिंग. ज्याप्रमाणे क्रिकेट तुम्ही पाहता, या मैदानावर खेळत आहे, रेकॉर्ड तुमचा खूप चांगला आहे. जयहनुमान पायगाव संघाच्या समोर कधी मॅच झाली आहे का तुमची? नाही. आज खेळणार, मग काय गेम प्लॅनिंग असेल? बघू, जास्तीत जास्त रन करायचे प्रयत्न करू त्यांच्यासोबत. ज्याप्रमाणे जर विश्लेषण करायचं झालं तर मग तुमची टीम एक चांगली टीम म्हणून ओळखली जाते. पारितोषिक पटकावले तुम्ही याच्यावर. मग कोणते प्रमुख खेळाडू असतील जे तुमच्या टीमसाठी एक चांगला खेळ करतील, उत्तम दर्जाची कामगिरी करतील? नितेश आणि प्रवीण आणि दर्शन. ज्याप्रमाणे आज आपण बघितलं की मग जय हनुमान पायगाव टीमच्या खेळाडूंच्या बद्दल सुद्धा एक रणनीती असेल. कोणत्या खेळाडूंकडून खास नजर असेल की ते चांगलं क्रिकेट खेळतात? काय माहिती नाही, अजून पहिलीच मॅच आहे त्यांच्यासोबत. जवळजवळ म्हणजेच तुम्ही फक्त ऐकलंय पण नक्कीच खेळलं नाही त्यांच्यासमोर. तर तुम्हाला शुभेच्छा असतील, कारण की या मॅचसाठी तुमच्यासाठी सुद्धा सरप्राईज असतील हे खेळाडू. काय वाटतंय, पायगाव टीम टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? फिल्डिंग केली असते. बॅटिंग करायची आहे तुम्हाला. ज्याप्रमाणे पण बघितलं, मग आज कोणाचा शो पायगाव टीममध्ये पाहायला मिळू शकते तुम्हाला? आज तर खरं तर आमचे प्लेयर पण थोडे कमी आहेत, जे आले नाही, तर आम्ही तरी पण 50+ जाण्याचा प्रयत्न करू. कोणता एक खेळाडू असं मी म्हणू शकतो की तो चांगला शो करेल, तुमच्यासाठी चांगली बॅटिंग करेल? बॅटिंग तर आम्हाला सगळ्याच प्लेअरकडून अपेक्षा आहे रन्स करायला. मग जय हनुमान पायगाव टीम पाहिली आपण तर मागचं सीझन मला आठवतं की मग मला वाटतं पहिली स्पर्धा होती, पहिली दुसरी स्पर्धा ट्रॉफी मिळवली होती. त्यानंतर कुठेतरी मग थोडीशी बॅकफुटला गेली, ट्रॉफी आली नाही आहे. मग तो झालेला मग पुढचा प्रवास खडतर झाला. मग या सीझनमध्ये काय उद्देश आहे की कोणत्या स्पर्धेतून तुम्ही ट्रॉफी उचलण्याचा प्रयत्न करणार? कदाचित आज ही स्पर्धा असू शकते. हो, नक्कीच. स्पर्धा अनेक आहेत पण सुरुवात इथूनच करण्याची इच्छा आहे. शुभेच्छा असेल तुम्हाला सुद्धा. बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. टॉस बॉक्समधून अव्वल मी आलाय, टॉस का बॉस ठरलाय. पानखंड स्पोर्ट्स टीम वन द फील्ड बस. हॅलो, निश्चितच लक्ष आहे ते म्हणजेच 40 धावांचं. 4 ओव्हरमध्ये प्रति षटकामागे 40 धावा पूर्ण कराव्या लागतील टायगर स्पोर्ट बीबीपाडा टीमला. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने असणार आहे संतोष कोम, दुसऱ्या बाजूने साईनाथ भोईर. तर या 40 धावा रोखण्यासाठी पहिला गोलंदाज कुठला वापरला जाईल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. कदाचित विकास कोम आणि साईनाथ कोम या 2 खेळाडूंमध्ये निश्चितच हा मोठा संघर्ष जरूर पाहायला मिळेल. कारण विकास आपण पाहिला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे, परंतु बॅटिंगमध्ये थोडासा कमी पडला. परंतु बॉलिंग चांगली करावी लागेल. प्रति षटकामागे 10 धावा रोखायच्या आहेत, तर 10 धावा पूर्ण करायच्या आहेत. त्यामध्ये टायगर स्पोर्ट बीबीपाडा टीमला चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण वेल कोणासाठी थांबत नाही आहे. वेळेला आपण थांबवायचं असतं, कारण एक वेळ आपण घड्याळ विकत घेऊ शकतो, परंतु वेल विकत घेऊ शकत नाही आहे. त्यामुळे वेळेवर तर देखील लक्ष असू द्या. कोम वर्सेस कोम. एका बाजूने विकास कोम तर दुसऱ्या बाजूने संतोष कोम. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. राईट मोडतो विकेटने षटकातील पहिला बॉल. फुलटॉस डिलिव्हरी इनफिल्डच्या वरून या ठिकाणी
शॉट पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता येतोय हा चौकार. क्रिकेटचे सौंदर्य वाढवणारा हा फटका. इनफिल्डच्या वरून यावेळेस खेळला गेलाय. उलटवाच डिलिव्हरी होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. सध्या आपण पाहिलं ना तर संतोष खूप भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. एक सिंगल धाव पूर्ण होते. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर मनोज चिपाट या क्षेत्रामध्ये होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय, परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहतोय. यावेळेस स्क्वॉड बेहेनची अपील केली होती, परंतु थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता बॅटर साईनाथ भोईरनं. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन झाला नाहीये. अगदी आपण या ठिकाणी पाहिला तर फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. बॅकफोरती जाऊन निश्चितच प्रयत्न केला होता. शरीरापासून थोडासा लांब राहिला होता हा बॉल. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर एक सिंगल देखील आली होती. स्ट्राईक जशी मिळाली साईनाथ भोईर याला आणि त्याला मात्र 2 डॉट चेंडू हाताळण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज विकास कोम. त्याला म्हटलं जातं कमबॅक आणि या ठिकाणी कमबॅक करत असताना बॅक टू बॅक 2 डॉट डिलिव्हरी त्यांनी टाकलेत. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला क्षेत्ररक्षक होता आणि पकडतोय झेल आणि समाप्त होतोय मिस्टर साईनाथ भोईर ह्या खेळाडूचा खेळ. आउट. पहिला धक्का बसत असताना या ठिकाणी आपण पाहतोय टायगर स्पोर्ट बिपाडा टीमला पहिला टायगर गार झाला या ठिकाणी. असं पहिला टायगर पिंजऱ्यात पकडलाय असं मला काही हरकत नाहीये. जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये त्याला फसवलं गेलं. आणखी एक टायगर निश्चितच पाहायला मिळेल. त्याचं नाव आहे अजित मालिक. निश्चितच अगदी कमी वयामध्ये खेळण्यासाठी क्रिकेटच्या पटलावरती सुरुवात केली अजित मालीनं. आणि अजित याचा जर उल्लेख केला ना तर एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहे जयेश, आणि त्याच्याच माध्यमातून खूप चांगले बॅटिंग सातत्याने होत असते टायगर स्पोर्ट बिबाडा टीमसाठी. त्याच्यानंतर आपण पाहिला तर SB स्पोर्ट जो संघ खेळतोय कामन क्रिकेट असोसिएशनमध्ये आणि त्या क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स सातत्याने राहिला या खेळाडूचा. मग कामन प्रीमियर लीग असो. यावेळेस बॅटची हलकीसी लिडिंग एज, मात्र चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मिळतील 2 आणि या 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय जयेश आणि धाव फलकावरती आपण जर धावा पाहिल्या तर 1 बाद 7 अशी स्थिती आपल्याला पाहायला जरूर मिळते. बेहतरीन गेंदबाजी हुई है क्योंकि पहले ओवर में अगर देखेंगे ना तो केवल 7 रन बन चुके हैं और बढ़िया वाला कमबैक भी किया है. ये मुकाबला अगर जीतना है ना टाइगर स्पोर्ट को तो बेहतरीन क्रिकेट दर्शाना होगा. अपना हुनर अपना जलवा बल्लेबाजी में क्या कर सकते हैं और क्या नहीं कर सकते वो दिखाना पड़ेगा. अगर गादेवी की टीम ने एक बार दिखा दिए कि गेंदबाजी में दम है, क्योंकि पहले ओवर में 7 रन जो खर्च किए. आने वाले 18 गेंदें रहेंगे और 18 गेंदों में जीतने के लिए मुकाबला अब ज़रूरत है 33 रनों की. 18 गेंदे और 33 रन्स मतलब 33 धावा हव्या आहेत. असा तर स्कोअर पाहिला प्रति ओव्हरच्या मागे आपण पाहिला तर 11ची ही सरासरी असेल.
11ची सरासरी गाठायची आहे आणि चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, तर मग आता एखाद्या खेळाडूला एक चांगली पारी बिल्डअप करावी लागेल. आणि ती नुसती पारी बिल्डअप करून नाही आहे, तर मी तर म्हणेन मग दुसऱ्या बाजूने विकेटसुद्धा सांभाळून मात्र ती पारी बिल्डअप करावी लागेल. दुसऱ्या क्रमवारीमध्ये आपण पाहूया की जास्त वेळ घेतला जातोय. लक्ष असू द्या पंच, तुम्ही खेळाडूंना ताकीद द्या, एक वॉर्निंग द्या. नंतर जर आपण पाहिलं तर वॉर्निंगचं उल्लंघन होत असेल तर मग तुमच्या हातात असेल, तुम्ही सरळ पेनल्टी द्या. कारण की आपण मागील जे 2 दिवस या स्पर्धेचे पाहिले ना, ज्या शेवटच्या मॅचेस आहेत त्या 2-2 षटकाच्या आपण खेळतोय, त्यामुळे आपल्याला तसं करायचं नाही आहे. मग आपल्याला लवकरात लवकर खेळूया आणि वेळेवर मॅचेस पूर्ण कंप्लीट करूया, हाच उद्देश आहे आमचाही. हो, अप्रतिम चेंडू ब्लॉक केलं होतं पूर्णपणे. एक मी तर म्हणेन आक्रमक रवैयामध्ये तयारच होता संतोष या चेंडूसाठी, परंतु पहिला चेंडू फेस करत असताना मनोज ज्याप्रमाणे रिलीज करत असताना आपण पाहिलं ना, तर एका चांगल्या कंट्रोलमध्ये होता. कारण की सगळ्या काही गोष्टी मी तर म्हणेन एक चांगल्या गोलंदाजासाठी असतात, त्या आहेत त्याच्याकडे. चांगली रनअप आहे, चांगला रिदम आहे, चांगला रिलीज ॲक्शन आहे. आणि नक्कीच आपण पाहिला ज्याप्रमाणे चेंडूला तो रिलीज करतोय, आणि रिलीज करण्याची क्षमता जेव्हा आपण पाहिलं ना की हाईवरून होते, तेव्हा मात्र आपण पाहू शकतो बेनिफिट जेव्हा गोलंदाजाचं असतं ना, ते गोलंदाजाला काय असतं माहिती आहे का, जितका आपण पाहू शकतो आपले त्या बॉलवर ग्रीप जी असते ना, जितकी मजबूत असते ना, तितका बॉल हा मात्र आपण पाहतो खेळण्यासाठी फलंदाजाला कठीण जात असतो. भरपूर वेळा अनेक असे गोलंदाज असतात, ते फक्त गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय चेंडू पकडतायत आणि जेव्हा चेंडूला रिलीज करतात अगदी सरळ सोडून देत आहेत. आणि सरळ चेंडू मात्र गोलंदाजीमध्ये सोडणं आणि त्यानंतर आपण बघितलं की ग्रीप पकडून गोलंदाजीमध्ये चेंडू सोडणं, भरपूर फरक असतो. आणि फरक किती असतो हे सुद्धा आपल्याला जाणवतं आणि आपण अनुभवलं आहे सुद्धा. परंतु यावेळेला आपण पाहिलं तर चांगल्या ग्रीप आहे आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. अगदी नापून तोडून वाहिली आपण, तर चांगल्या फलंदाजाला कुठे रोखता येईल हे पाहून गोलंदाजी केली जाते. टीमच्या टोटलमध्ये भर पडली आहे 8 धावा. 40 धावांचं लक्ष म्हणजे 32 धावा इथून हव्या आहेत. इथून अजित यांच्यावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासावर खरं उतरायचं असेल तर मग चांगलं क्रिकेट खेळावंच लागेल. शॉर्ट पिच ऑन साईडला खेळला, फटका हवेत आणि विकेट डाऊन. आक्रमक फटका धोकादायक होता, तो खेळण्याचा प्रयत्न फसला. लॉंग ऑनला सुंदर झेल कलेक्ट केला आणि अशा तऱ्हेने दुसरा मोठा झटका टायगर स्पोर्ट्स टीम बीबी पाडायला बसलाय. अजितला परतावा लागेल पॅव्हलियनच्या दिशेने. विकेट डाऊन. थोडी परीक्षा लागली, कसोटी लागली इथे टायगर स्पोर्टची गावदेवी स्पोर्ट्स बरबपाडा टीमच्या समोर. ज्या परिणाम म्हटलं जात आहे ना, ही जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तू पाहू नकोस, येईल कोणी मदतीला वाट कोणाची पाहू नकोस. यावेळेला आपण पाहिलं तर वाट पाहून नाही, तर जे काही करायचं आता स्वतःवर विश्वास टाकून, स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःच्या विश्वासाला जागृत करून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय मनोजच्या माध्यमातून. या बॅटर अक्षय कोठावले आल्यात, हलक्या हाताने मात्र चेंडूला फक्त ड्राईव्ह केलं होतं. सिंगल धाव मात्र कंप्लीट केली आहे. एक चांगल्या खेळाडूची निशाणी असते, कारण की स्ट्राईक एंडकडे आपला चांगला खेळाडू आहे आपल्या टीमचा हुकमी एक्का. त्याला आपण स्ट्राईक कशा पद्धतीने देऊ त्याचा प्रयत्न केला आणि त्याला सफलता मिळाली. टीमची टोटल आहे 9. 31 धावा अजून सुद्धा हव्या आहेत. फटका हवेत खेळलाय, धोकादायक ठरू शकतोय, परंतु गॅपमध्ये पडला. क्षेत्ररक्षक लांब होते तिथे. 2 धावा मिळाल्या. आता संतोषचे प्रयत्न दिसून आलेत की आस्किंग रन रेट वाढला आहे इथे. तो कमी करण्यासाठी मध्यंतरी आपल्याला मोठा फटका एक्झिक्यूट करावाच लागेल
आणि त्या प्रयत्नामध्ये दिसून आले होते. षटकामध्ये चेंडू फेकून झाले आहेत 5. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 11. अजूनसुद्धा 29 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. शॉट ऑफ दी लेन, पुल फटका केलाय आणि पुल एका टप्प्याने झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल मिळतील 4 धावा. आक्रमक शॉट पाहायला मिळाला, 4 धाव्यांचा फटका. ओव्हरची होती समाप्ती. धावफलकावर आपण पाहिल्या 15 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पाहिजे ना. राहिलेले 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे 25. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत महेश. या ओव्हरमध्ये थोडासा खेळण्याचा अंदाज बदलावा लागेल फलंदाजांना. फटका हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी, लॉंग ऑफला फिल्डर दाखवतोय हमी. कॅच पकडली आहे आणि गोलंदाजाला विकेट मिळाली. पहिल्याच बॉलवर आणखीन एक विकेट डाऊन. टायगर स्पोर्ट्स टीम अडचणीमध्ये ही पाहायला मिळते. न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये ओमकार माळी आलेत आज. त्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर मग क्रमवारी जवळजवळ 5व्या क्रमावर आलेत खेळण्यासाठी. गोलंदाज मात्र या वेळेला लाईन थोडीशी भरकटत असताना पाहायला मिळाला. दिशेच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी ही पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा मिळेल. 1 धाव मिळेल. टीमच्या टोटलमध्ये भर पडते. 16-40 लक्ष आहे. हे लक्ष गाठत असताना मात्र आपण पाहिली या अडचण मात्र निर्माण केली आहे बॅटिंग लाईनअपमध्ये. हो, या वेळेला पूर्णपणे फुलर लेनचा चेंडू होता, मिस केला स्लॉक शिफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि त्रिफला उद्ध्वस्त. क्लीन बॉल केलंय आणि या षटकामध्ये आपण पाहिली आहे तर महत्त्वपूर्ण दुसरी सफलता मात्र मिळवली. डेफिनेटली आपण पाहिलं तर दुसरी सफलता मिळवली आहे. मोठी सफलता ही मिळवून दिली आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत 2 टीम एका बाजूने. मग जर विश्लेषण केलं तर मग भिवंडी विभागातील संघ आणि त्याच्या अपोजिट टीम पाहिली आपण तर मग ठाणे विभागातील. दोन्ही टीमकडे आपण पाहिलं तर चांगले खेळाडू आहेत, परंतु पायगाव टीमचा उल्लेख केला तर काही खेळाडू नाही आहेत त्यांनी म्हटलं. पण जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये चांगले क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतील. परंतु इथे आलेला मैदानाच्या मध्ये सध्या तरी वाईट बॉलचा हा इशारा वाईट आहे. परंतु न्यूज काय वाईट मिळेल कोणासाठी पाहूया, कारण की 17 धावा या फलकावर आहेत. पुन्हा एकदा पाहावा लागेल हा चेंडू कोणत्या दिशेने आहे तर लेग स्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा वाईड मिळत आहे. वाईडने टीमची टोटलमध्ये भर पडले 18 धावा आणि
22 धाब्यांची गरज आहे. अंपायरने नक्कीच आमच्याकडे रेफर केले. व्हाईट बॉलसाठी का अंपायर? इट इज अ वाईट बॉल आहे. मग आता या वेळेला आपण पाहिलं की रिव्ह्यूची डिमांड केली होती, तर रिव्ह्यू गमावल्यामुळे आता मात्र पुन्हा एकदा रिव्ह्यू मिळणार नाही. आणि सक्सेस झालाय. टीमची टोटल आहे 18, म्हणजे 22 धावा हवे आहेत अजून सुद्धा. या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत दोनच चेंडू फेकून झालेत. म्हणजेच हे षटक भरपूर लांब होताना पाहायला मिळते. 2 विकेट आलेत, परंतु आत्तापर्यंत आपण पाहिलं की 3 वाईट सुद्धा आलेत. आणि ते प्रमुख कारण आपण पाहिलं मग ह्या मॅचवर येण्याची संधी आहे. शॉर्ट पिच आहे, पुल केलाय, परंतु दिशा डिक्लेरेशन झोन आणि त्यामुळे 2च धावा मिळतील तिथे. प्रयत्न अतिशय चांगला होता त्या फलंदाजाचा, परंतु ज्याच्या माध्यमातून चांगला फटका सुद्धा एक्झिक्यूट केला होता. फुलटॉस, परंतु कॅच निर्माण विकासच्या माध्यमातून मिस्टेक झाली काऊ कॉर्नरच्या विभागामध्ये आणि झेल ड्रॉप झाली. आणि त्या झेल ड्रॉप झाल्यानंतर मात्र फायदा मिळतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा मिळत आहेत महत्त्वपूर्ण 2. एकच घेतले, 2 घेतले ना मग. बॉल, यस डेफिनेटली बॉल टाकून झाले तर 4. फुलटॉस पुन्हा एकदा होता, व्यवस्थित बॅटवर आलेला नाही. फाईन लेगच्या दिशेनं आपण बघितलं तर 2 धावा मिळतात. टीमची टोटल आपण पाहिलं तर 24च्या घरामध्ये पोचलं गेलं आहे. प्रत्येक एक धाव आणि प्रत्येक एक क्षण आणि प्रत्येक एक बॉल मात्र धड़कन मात्र दिल की धड़कने अब तेज करने वाला ये सिचुएशन आ गया है, क्योंकि आने वाली गेंदें अब बचे हैं यहाँ से 7 और 16 रनों की ज़रूरत है. इस बार खेला हुआ शॉट देखेंगे कि मिड विकेट की दिशा में जाता हुआ, वहाँ पे विकास है, उन्होंने बेहतरीन फील्डिंग करी है. लेकिन अब यहाँ पे क्या हुआ है, ये रन लेने का मौका नहीं मिलेगा. क्योंकि स्ट्राइक के लिए आखिरी ओवर में संतोष आना चाहते थे, लेकिन ऐसा हुआ नहीं. इसके वजह से दूसरा रन्स लेना है तो दोनों बल्लेबाजों को अगर देखेंगे ना तो क्रीज छोड़ना अनिवार्य है. अगर एक बल्लेबाज क्रीज छोड़ता है दूसरी तरफ से खड़ा रहता है तो फिर ये नहीं हो सकता. इसीलिए तो कहा गया कि नहीं, यहाँ पे आपको कुछ नहीं मिलेगा और यहाँ पे मिलेगा तो केवल 1 रन. धाव संख्या पण पाहिली तर 25 आहे. आणखीन इथून जिंकण्यासाठी ना 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूमध्ये तब्बल 15 धाव्यांची गरज आहे. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में आपके साथ खड़ा हो वही होता है सबसे बड़ा. अब कौन बड़ा, गेंदबाज बड़ा या बल्लेबाज बड़ा, कौन रहता है आखिरी वक्त तक जज्बे के साथ खड़ा, देखने वाली होगी बात. ये मुकाबला है बड़ा. बॉलिंग ट्रैक आकाश, ये बेहतरीन ऑलराउंडर खिलाडी आहे, परंतु खेळ दाखवावा लागेल त्यांना.
फटका चांगला खेळलाय, पण पाहावं लागेल. अगदी थांबला चेंडू. मी तर म्हणेन जर गेला असता तर डिक्लेरेशन मध्ये 2 धावा मी म्हणेन की फायदा झाला असता फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, कारण की संतोष कोम सारखा खेळाडू जो नॉन स्ट्रायकरकडे राहिला असता, पण तो तसं न होता. आपण पाहिलं की अगदी डिक्लेरेशन झोनच्या जवळ थांबलाय चेंडू. धाव मात्र 1 मिळाली, राहिलेले चेंडू 5 आणि 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता राहिली आहे गरज 14 धाव्यांची. आधीच उल्लेख केला होता की कोण बडा. हा बॉल तेच तर्रार फेकण्याच्या प्रयत्नामध्ये गती केली होती प्रधान, परंतु दिशा मात्र चुकीची होती. वाईट बॉल पाहायला मिळतोय. 5 चेंडू असतील आणि 13 धावा. मॅच पाहिली आपण. आता मात्र हृदयाचे ठोके वाढवणारी निर्माण झाली आहे, म्हणजे त्याला म्हणतात ना क्रिटिकल नाजूक कंडिशन मध्ये त्यांना पाहायला मिळत आहे. 13 धावा हव्या आहेत. बेगी स्पॉट करण्याचा प्रयत्न मात्र संतोषने दिलाय सरळ नकार, कारण की इथे होतोय गोलंदाजाचा जय जयकार. अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते. अजून सुद्धा चेंडू शिल्लक आहेत 4. 13 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. नक्कीच कोम आहेत, संतोष कोम आपला शो ऑन करतील काय. हा फटका हवेत आहे. फिल्डर दुरून आलेत आणि चांगला कॅच पकडला गेलाय. मोठी विकेट मिळवले. संतोष कोम इज आउट. बिग विकेट लॉस. मॅच फसली आहे. आई गावदेवी टीम मात्र मॅच वर पकड निर्माण करताना पाहायला मिळते. 3 चेंडू असतील, 13 धाव्यांची गरज. या वेळेला एकच निर्धार करावा लागेल. फलंदाजाला विचार मनामध्ये एकच आणावा लागेल. जीतेंगे ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो. किस्मत रूठे लेकिन हिम्मत ना टूटे. बस अपने अंदर का खेलने का इतना ये मजबूत इरादा करो. कृष्णा तारवे आलेत. या वेळेला 3 चेंडू 13 धावा. या मैदानावर सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम त्यांच्या नावी आहे, परंतु तसेच फटके खेळावे लागतील. उल्टास इस बार गेंद गई बाउंड्री लाइन के पार. 4 रनों के लिए है फरार. राहिलेले आपण पाहिले 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. एक तरफ खाई एक तरफ कुआ. अब कैसे भी तो है तैर के जाना. पार तो है जाना. अब चाहे छलांग लगाओ या तैर के जाओ, लेकिन जाओ. एक ही ऑप्शन है, अब हवाई रास्ता पकड़ के जाओ. 2 चेंडू आणि 9. हा बॉल आहे. हा सगळं काही या मॅचची दशा आणि दिशा दर्शवणारा बॉल असेल. गुड बाउन्सर. अनुभव आहे आकाशकडे, कारण की सहज ना एक गाव एक क्रिकेट फॉर्मॅट आपण पाहिला. आय ग्रुप टीम कडून खेळताना आपण त्याला पाहत असतो. एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि अनुभव असतो ना, तो काय असतो त्याने या चेंडूवर पेश केला. 9 धाव्यांची गरज. मॅच मात्र आपण पाहिली आहे. पकड निर्माण मोठी. ड्राईव्ह केला, मात्र अशा तऱ्हेने ही मॅच जिंकली आहे 9 धाव्यांनी. आई गावदेवी बरपाडा टीम ना, कॉंग्रॅच्युलेशन्स आई गावदेवी बरपाडा टीम. अँड हार्ड लक बॅड लक टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीम. क्रिकेट नक्कीच चांगलं खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या प्रकारे आपण पाहिलं की मग थोडंसं बॅटिंगमध्ये वर्चस्व दाखवण्याची संधी आली होती, परंतु ती संधी मात्र नक्कीच पेश करता आली नाही. आणि आपण पाहिलं तर मग
पराभव नक्कीच स्वीकारावा लागतोय. मॅन ऑफ दी मॅच च्या दिशेनं आपण वळूया आणि मॅन ऑफ दी मॅच चे प्रबळ दावेदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच चा हकदार आहे या मॅच मध्ये मिस्टर